नमस्कार मित्रांनो, तर ह्या व्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. फर्स्ट पार्टला जसं तुम्ही लाईक, कमेंट, शेअर केलं, तसंच ह्या पार्टला सुद्धा तुम्ही लाईक, कमेंट, शेअर कराल अशी माझी अपेक्षा आहे. ह्या व्लॉगला आपण स्टार्ट करूया आता. श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते. हर हर महादेव. आला आमचा रायडर आला. तर मग बोलायचं आम्हाला फाईन पडतात वगैरे. पोराने पावडर लावली आहे ब्लॉग मध्ये येणार म्हणून. आता पण काय प्लॅनिंग नाही, डायरेक्ट जायचंय. राहायला जिथं भेटेल तिथं राहायचं. गणेश बाबा ये लवकर, तुझी वाट बघतोय मी कधीपासून. तुमची एक गोष्ट म्हणजे भूषणचा प्लॅन कधी केलाच नाहीये भूषणने. जे काय होईल ते राम भरोसे ह्या हिशोबावरती फक्त डेट फिक्स केलेला, ह्या तारखेला जायचं आणि ह्या तारखेला रिटर्न यायचं, कारण त्याच्यावरती आपल्याकडे सुट्टी अवेलेबल नाहीये. आणि हा, मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो माझा महाकुंभचा. ऍक्च्युली आम्ही ठरवलं होतं महाकुंभला जायचं आणि सगळी जबाबदारी सोपवली होती भूषणवरती. आणि मला असं वाटलं पहिली मेन गोष्ट चुकीचं बोलतो तू. महाकुंभला जायचं हे ठरवणार मी होतो. हा, ह्यांना तयार करायचं काम मी केलं. बरोबर. हा, फक्त तिथं काय राहायचं कुठे हे ठरवलं नव्हतं. तेच बोलतो ना, म्हणजे आम्हाला वाटलं की एवढं तयारी केली आहे म्हणजे प्लॅनिंग वगैरे सगळी केली असेल किंवा हॉटेल्स वगैरे बुक केलं असेल, पण लास्ट मोमेंटला कळलं आम्हाला. सगळ्यात पहिले आम्हाला फर्स्ट टाइम कळलं ते आम्ही उज्जैनला गेलो तेव्हा. भूषणला विचारलं, भाई काय हॉटेलचं काय सीन आहे? भेटेल ते राहायचं. क्या बोला तूने? भेटेल तिथं राहायचं, सिंपल. असं म्हणजे अशी प्लॅनिंग होती त्याची. शेवटी आम्ही रात्री किती वाजता शोधला आपण तो रूम? रात्री नाही, आपण डायरेक्ट उज्जैन मध्ये आपण ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन आपण उज्जैनला गेलो. तिथं आपल्याला समोरूनच माणूस आला आणि मंदिराच्या तिथं जवळपास 100-200 मीटरवरती आपल्याला रूम भेटून गेले डायरेक्ट. आणि स्वस्तामध्ये मिळाले. किती वाजले होते तेव्हा? रात्रीचे 1 वाजला होता. हा, आणि जर तेव्हा मिळालं नसतं तर मी अजून गाडी झोपलो असतो, अजून गाडी सिंपल. हा, त्याच्यानंतर तुम्हाला एक सीन सांगतो. आम्ही उज्जैनवरनं निघालो, ठीक आहे. आम्हाला जायचं होतं अयोध्येला. 17 तास ड्राईव्ह. उज्जैनवरनं अयोध्या किती किलोमीटर लांब आहे? 700 किलोमीटर आहे. 700 किलोमीटर. या भाईने मध्येच काहीच प्लॅनिंग वगैरे काहीच नाहीये. आम्ही कंटिन्यू ड्राईव्ह करत होतो. बरं होतं की चौघांपैकी आम्हाला तिघांना ड्राईव्ह येत होती. मला पण सोहम करत नव्हता ड्रायव्हिंग, हे पण मी नव्हतो करत. का उगाच दुसऱ्याची गाडी आहे, बरोबर, अंदाज नाहीये आपल्याला. राईट. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. त्यामुळे मी काय ड्रायव्हिंग केली नाही, ठीक आहे. आणि मग त्यात काय झालं की मी ह्याला विचारलं मी हॉटेल वगैरे काय बुक केलं आहे का काय. तिथेही राम भरोसे. आणि मग तरी गणेश बोलला होता, अरे आपण आहे ना इथं झोपूया बनारसच्या वेळेस. नाही, अयोध्येला आपल्याला सकाळी मिळालं रे. बनारसला इश्यू झाला, अयोध्येवरून बनारसला गेलो. बनारस, थांब ना, बनारसचा सीन मी सांगतो ना. हा, बनारसला काय झालं माहिती आहे? आम्ही निघालो अयोध्येवरनं ऑलमोस्ट अयोध्येचं सांगितलं नाही तो. अयोध्येला आम्ही 700 किलोमीटर ड्राईव्ह केल्यानंतर आम्ही पोहोचलो व्यवस्थित. तिथं लगेच रूम भेटली, 2 तास झोपलो, आंघोळ केली, त्याला आवरल्या आणि 10-11 वाजता दर्शन घ्यायला गेलो राम मंदिरात. तिकडं दर्शन घेतलं वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही दुपारनंतर निघालो आम्ही पुढे बनारससाठी. बनारसला गेलो आणि बनारसच्या अंदाजे 50 किलोमीटर अगोदर, बरोबर 50 किलोमीटर अगोदर आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला आम्ही थांबलो. तिकडे जेवलो आणि आम्हाला तिकडे ऑलरेडी हॉटेल अवेलेबल होतं, रूम्स होते. ह्याला बोललो, भूषणला बोललो आणि निखिल अजून एक चौथा माणूस होता. तर निखिललाही बोललो की आपण इकडेच रूम घेऊया. काय गणेश, बरोबर ना? इकडेच रूम घेऊया बोललो होतो की इकडेच रूम घेऊया आणि इथेच राहूया. सकाळी आपण पहाटे उठू आणि काशी विश्वनाथचं दर्शन घेऊ. बनारस आपलं चांगलं होऊन जाईल. भूषण म्हणाले की आपण जाऊया बनारसला. खूप रूम अवेलेबल आहेत. तर ऍक्च्युली हे फसण्यापागचं एकच कारण आहे की महाकुंभमध्ये रूम अवेलेबल मिळाले असतात, पण ऍक्च्युली काय झालं, लोक महाकुंभला गेली, महाकुंभवरनं उलट ते डायरेक्ट बनारसला फिरली तिकडनं. आणि आम्ही गेलो होतो उज्जैनवरून फिरून उलट गेलो होतो. तर त्याच्यामुळे लोक कशी करायची, महाकुंभला आंघोळ करायची, बनारसला यायची, अयोध्येला जायची, मग उज्जैनला येऊन रिटर्न यायची. पण आम्ही केलं की आम्ही उज्जैनवरनं अयोध्या गेलो आणि मग बनारसला आलो. इकडनं पण लोक आली सगळी आणि इकडनं पण काही लोक आली. त्याच्यामध्ये आमचं प्लॅनिंग फसलं, त्यामुळे आम्हाला राहायला मिळायचा प्रॉब्लेम झाला. स्टोरी मी सांगतो कसं झालं. आम्ही अंदाजे पोहोचलो, किती वाजता पोहोचलो आपण? 2 वाजता पोहोचलो असो ना, राईट. बनारसला 2 वाजता. पहाटे 2 वाजता आम्ही पोहोचलो. पहाटे का रात्रच Right. रात्री 2 वाजता आम्ही पोहोचलो आणि आम्हाला वाटलं की भूषण करेल, भूषण येतो होगा. आम्हाला असं वाटलं भूषण येतो होगा, रूम मिळेल आम्हाला कुठे ना कुठेतरी. भूषण आणि गणेश ड्राईव्ह करत होता, भूषण रूम शोधत होता. भूषणने रूम नाही सापडला
शेवटी भूषण त्याचा अल्टिमेट हत्यार काढलं, युट्यूब व्हिडिओ. आणि युट्यूब रात्री 3:30 वाजता भाई आम्ही दोघे जण मागे झोपलोय. गणेश वैतागलाय ड्राईव्ह करून करून. आणि हा रात्री 2-2:30 वाजता 3 वाजता हा युट्यूब वरती व्हिडिओज बघतोय आणि शोधतोय की इथे रूम्स कुठे मिळतील. स्किप न करता कसं स्किप करणार? एका व्हिडिओ मध्ये 5-5 डॉर्मेटरी सांगितलं. प्रत्येक डॉर्मेटरी बघितलीच पाहिजे, कुठं आहे प्रत्येकाचा ऍड्रेस वेगळा आहे, प्रत्येक ठिकाणी जावं लागतंय, बघायला लागतंय. कशी स्किप करणार? मग शेवटी मग गणेश वैतागला आणि बोलला की भूषण जा झोप मागे. आणि मला त्याने पुढे बोलवलं. तर तुमचा भाऊ आला आणि त्याने 5 कॉल फिरवले. त्याच्यातले 2 जण तयार झाले लगेच. भूषण बोल राईट 2 जण तयार झाले. आणि मग शेवटी आम्हाला रूम मिळाला 7:30 वाजता सकाळी. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही जे 2 वाजता पोहोचलो होतो बनारसमध्ये, आम्हाला 5.5 तासाच्या संघर्षानंतर एक रूम मिळाला. तोही आम्हाला कसं तरी काम चालव वगैरे मिळाला. पण ठीक आहे, पण त्याच्यामध्ये पण एक बेनिफिट झाला आपला. झालं? आपण जर 40-50 किलोमीटर आधी थांबलो असतो तर बनारसमध्ये गाडी कुठंतरी लावायला लागली असते आणि आपल्याला नुसतंच फिरावं लागलं असतं. तिथं आपण जाऊन जी रूम मिळाली ते आतमध्ये बनारसमध्ये का भले आपल्याला त्रास झाला, पण तिथं आपण झोपलो शांत, सगळ्यांनी झोप काढली. त्याच्यानंतर आरामात आपलं सामान तिथंच राहिलं रूमवरती. गाडी त्यांनी पार्किंगला दिलेली, त्यामुळे गाडी आपली सेफमध्ये उभी होती. त्यानंतर आपण सगळे घाट वगैरे, आरती सगळं काही व्यवस्थित फिरून झालं. येस, कुठं त्रास नाही झाला त्या. आणि इव्हन तसं नाही, आपण तो दिवस तिथं बनारसला तिथं संध्याकाळची आरती केली, संध्याकाळ गेली, फिरलो वगैरे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण सकाळी उठून आपण बनारसमध्ये अजून फिरलो. व्यवस्थित फिरता आलं, तिथलं काही थोडं खाता आलं व्यवस्थित. हे केलं. ठाण्यावरनं मला आठवलं आम्हाला खायची होती तिकडची फेमस मलैयो. मलैयो. ठीक आहे. भूषण शेवटी आमचा तारण आहे. भूषणला बोललो की आम्हाला भूषणच ऍक्च्युली भूषणलाच खायची होती श्रीजीची मलैयो, जी तिकडेची फेमस आहे. भूषणला माहिती ना टायमिंग काय होतं त्याचं. तर आम्ही गेलो तंगड्या तोडत. किती किलोमीटर होते रे? जवळजवळ 2-4 किलोमीटर झाले. 2-4 किलोमीटर सगळे घाट स्टार्ट टू एंड सुरुवात घाटवरनं स्टार्ट केलं. ते आम्ही मणिकर्णिका घाटला गल्लीतनं त्या गेलो. आणि आम्हाला श्रीजीची मलैयो मिळाली म्हणजे श्रीजीची मलैयो नाही मिळाली, दुकान मिळालं श्रीजीचं. आणि मलैयो संपलं होतं तिथलं. आणि तिथे गेलो तर कळलं आम्हाला श्रीजीची मलैयो फक्त सकाळीच मिळते. आमची जेवढं आमचं काय बोललं त्याला अपेक्षा भंग झाला एवढा लांब चालत. सर्वात जास्त माझं झालंय, कारण मला ज्या शिव्या पडल्यात गणेशकडनं या सोमकडनं तर त्या खतरनाकच पडल्यात. खूप म्हणजे एवढा त्रास झाला. मला त्रास नाही म्हणता येणार, पण आम्ही फिरलो तेवढं. पण शेवटी एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर एवढं फिरणं 4-5 किलोमीटर चालणं हे खूप कठीण होतं. पण जर हे केलं नसतं तर पूर्णच्या पूर्ण 80 घाट चालत केले नसते कोणी. ते फक्त ती होडीतनं बघितलं होतं ना सकाळचे, तेवढंच केलं असतं. नाहीतर असं कोणी 80 घाट चालत गेलेलं असतं. त्याच्यामध्ये चाललं तरी पण ते होऊन सुद्धा आपल्या तिथं नाही भेटली. पण पुढच्या दुकानात जाऊन आपल्या दुकानात मिळाली. म्हणजे श्रीजीची मलैयो नाही मिळाली ते ठीक आहे, पण दुसऱ्या दुकानात मिळाली. पण ती चांगली होती, खूप चांगली होती, छान होती. मे बी ती खायची आपण राहिली आहे श्रीजीची मलैयो. आपण परत एकदा जेव्हा बनारसला जाऊ तेव्हा नक्की, पण सकाळीच जाऊया ना. येस, सकाळीच जाऊया श्रीजीची मलैयो खायला. मग असा कसा आमचा कसा तरी बनारसची ट्रिप झाली. पण बनारस मस्त होतं, मला आवडलं. येस. तर आता बनारस झालं आणि मग तिथून मग डायरेक्ट ठरवलं आम्ही जायचं कुठे, प्रयागराज. बरोबर ना. येस, प्रयागराजला जायचं ठरवलं. तर आम्ही तिथून निघालो रात्री निघालो होतो ना. रात्री सकाळी निघालो होतो. नाही सकाळी निघालो. रात्री सकाळी. येस सकाळी निघालो. सकाळी नाही निघालो आपण, दुपारी निघालो होतो. दुपार निघालो. तिथून जवळ होतं 100-150 किलोमीटर. आम्ही निघालो 12-1च्या दरम्यान. आणि आम्हाला प्रयागराजला पोहोचायला आपल्याला किती वेळ लागला? एक आपण 3-4 वाजले. 2-3 तासात पोहोचलो. हायवे होता, फास्ट गेलो. त्यात काय झालं इशू की आम्ही प्रयागराज जिकडे आपल्याला स्नान करायचं होतं त्या 4-5 किलोमीटर अगोदर आपल्याला गाडी थांबवायला. 4-5 नाही 15 किलोमीटर अगोदर. आणि मग ट्विस्ट हा होता की आम्हाला गाडी घेऊन जायची नव्हती पुढे. 4 व्हीलर नाही, अलाउडच नव्हती. 4 व्हीलर अलाउड नव्हती. आम्ही मग 2 व्हीलर केली. एका 2 व्हीलरवरती मी आणि भूषण, एका 2 व्हीलरवरती गणेश आणि निखिल. नाही, एका गाडीवरती तू आणि गणेश होतास आणि मी आणि निखिल होतो एका गाडीवर. हा, तर मग तसं आम्ही करत शेवटी कुंभस्नान केलं आणि मग परतीच्या प्रवासाला. पैसे पण सांग किती दिले? किती? 2 व्हीलरला किती गेलो आपण? 500 एकाचे, म्हणजे 1000, म्हणजे 2000 रुपये जायला, 2000 रुपये यायला, म्हणजे टोटल 4000 रुपये. म्हणजे नाही जाताना आपण 2000 घालवले, येताना आपण 1600 रुपये घालवले. 1600 रुपये ते तयार झाले होते. नाही 400 दिले ना.
त्याने आपल्याला आधी सोडलं होतं, गाडी तिथं नव्हतं सोडलेलं, गाडी लांब होती ना ते हा, बरोबर. आपण तिकडून चालत 1-2 किलोमीटर. मग तिकडून मग आपण त्यांच्याशी जरा वाद घातला हा आणि नंतर मग शेवटी झालं. अशा प्रकारे आमची म्हणजे आणि मग तिथून मग रिटर्न येताना काही सीन नाही झाला आपल्याला. नाही एकदम मग तिथून आराम. मग निघालो आम्ही. जे ट्रिप बद्दल सांगितलं म्हणजे केदारनाथ बद्दल सांगितलं आणि महाकुंभ मेळ्याबद्दल सांगितलं. आता ते जाऊ दे, ते तर झालंच आहे. आता ह्याच्याबद्दल सांग. आता आता जी ट्रिप चालली आहे द्वारका, सोमनाथ, नागेश्वर, गिरनार पदयात्रा आणि गिरनार पर्वत, याबद्दल जरा तुमची काय आयटिनरी सांगा. काय आयटनरी काय नाहीये. तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? तुम चुल्लू भर पानी में जाके डूब के मर जाओ. सुट्टी टाकलेली आहे 30 तारखेपासून 4 तारखेपर्यंतची. 4 तारखेला संध्याकाळी आपल्याला पनवेल टच करायचं आहे संध्याकाळपर्यंत, कारण सुमित साहेबांचा 5 तारखेला बोकडाचा कार्यक्रम आहे तिकडं. तर त्याच्यामुळे त्यांना काय पण करून नातेपुते गाठायचं आहे आणि गणेश साहेबांना ड्युटीसाठी फलटण गाठायचं आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे 4 तारखे संध्याकाळी कसं यायचं प्लॅन असा. म्हणजे आता आम्ही निघालेलो आहे. आम्ही उद्या म्हणजे 30 तारखेला संध्याकाळपर्यंत द्वारक्याच्यापर्यंत पोचू आम्ही. जवळपास 950 किलोमीटरचं अंतर आहे. तिथून पुढे 31 तारखेला द्वारका आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ. सोमनाथच्या दिशेने पुढे निघू. 1 तारखेला सोमनाथचं दर्शन घेऊ आणि संध्याकाळपर्यंत आपलं काय गिरनारच्या पर्वतच्या इथे जाऊन थांबू. आणि 2 तारखेला गिरनारची आपली 36 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे ती कंप्लीट करायची. 36 किलोमीटर बोलल्यावर 2 किलोमीटर. गणेश असा का हसतो मला समजत नाही. गणेश हसतोय कारण गणेश म्हणतोय की मी काय करणार नाही, पण आम्ही गणेशकडनं ते करून घेणार आहे काय झालं तरी. आणि एवढ्या लांब जायचं आणि घरी असं नुसतं बसायचं म्हटलं तर घरी पण बसू शकत होतो. कशाला एवढ्या लांब जायचं. गाण्याचं वजन किती असू दे आपल्याला काय फरक पडत नाही. गाण्याचं वय 27 आहे फक्त, त्यामुळे गाण्याने असं काय बोलूच नाही पहिली गोष्ट. आणि गाण्या आपलं माणूस आहे त्यामुळे फिट अँड फाईन माणूस आहे. उगाच नाटक करतोय की आपण नाही येण्यासाठी. गणेशचं वजन आहे ठीक आहे, पण गणेश फुल असलं तरी पण व्यक्तिमत्व वजनदार आहे आणि एकदम फुल्ली फिट अँड फाईन माणूस आहे. आता किती वजन असू दे, आता म्हटलं ना 5 किलोमीटर पळून येणार पोरगा बिना थकता. काय हरकत काय. हा, तर त्याच्याकडे आम्ही प्रदक्षिणा करून घेणार 2 तारखेला. 3 तारखेला आम्ही 10,000 पायऱ्या चढून वरती जाणार आहोत आणि वरती गेल्यानंतर परत पुढे खाली उतरून आलो की बॅक टू मुंबई, बॅक टू रामेश्वरम. चालते रामेश्वरमला जाऊ आपण. भेटू नक्की. चल भूषण, चल ऋषिकेश, हॅपी जर्नी. आरामात जा, आरामात होऊ द्या सगळं. चला बाय. तर अशा प्रकारे निघाले ते लोक. आरामात जाऊ दे, बाकी काय नाही. खूप मोठा प्रवास आहे दिसतात का. हां, खूप मोठा प्रवास आहे पण करतील, कारण की आम्ही एवढं कुंभमेळ्याला जाऊन आलो ऑलमोस्ट 3800 किलोमीटर. तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आला. त्याच्यात पण काय यायला नाही पाहिजे. चला तर मग एंड करूया ब्लॉगला इथेच आणि मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. कदाचित आपला तो नेक्स्ट व्लॉग जो आहे तो 5 तारखेच्या रिलेटेड 5 तारखेला येणार आहे. 5 तारखेला ॲक्च्युली शूट करणार आहे. एडिट वगैरे होईपर्यंत 6-7 तारीख होतील आणि चांगला व्लॉग असणार आहे. त्याच्यामध्ये पण खूप बघण्यासारखं आहे. आणि हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला तो नक्की सांगा. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सोहमचा POVला.